Good morning student. In today's lecture we start the third chapter of production and total quality management. The chapter name is basics of productivity and total quality management. In this chapter we learn about the concept of productivity, importance of productivity, then ways or techniques or measures to improve productivity, then importance of quality management, then factors affecting quality, then the total quality management, cost of quality, philosophies or the approaches to the total quality management, then the product and service quality dimensions and circle. In today's lecture we start the concept of productivity. Term production and the productivity are often used interchangeably, but there is a big difference between the two. Productivity is the average measures of the effectiveness of the production. It can be expressed as a ratio of output to the input used in the production process. Productivity is the total amount of the goods and services that can be produced with the resources used. Productivity can be measured using the formula as follows. Productivity is equal to क्वांटिटी ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस डिवायडेड बाय रिसोर्स यूज. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलं की प्रोडक्शन आणि प्रोडक्टिव्हिटी या दोन्ही टर्म जे आहेत किंवा हे दोन वर्ड जे आहेत ते एकमेकाला अदलाबदल म्हणून यूज केलेले दिसून येतात. म्हणजे काही वेळेला प्रोडक्शनला प्रोडक्टिव्हिटी आणि प्रोडक्टिव्हिटीला प्रोडक्शन असं त्या ठिकाणी यूज केलेलं दिसून येतं. परंतु या दोन्ही टर्ममध्ये मोठ्या प्रमाणात बिग डिफरन्स त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. तर प्रोडक्शन म्हणजेच नेमकं काय, तर वेगळ्या प्रकारचे रिसोर्सेस किंवा वेगळ्या प्रकारचे इनपुट्स यूज करून आपण जे काय आउटपुट घेत असतो त्या पूर्ण प्रोसेसला ठिकाणी आपण प्रोडक्शन असं म्हटलं जातं. आणि प्रोडक्टिव्हिटी म्हणजेच काय, तर प्रोडक्शनची जी काही इफिशियन्सी जी आहे ती कॅल्क्युलेट केली जाते की ॲव्हरेज जे काही मेजर केलं जातं इफिशियन्सीचं त्यालाच ठिकाणी आपण प्रोडक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात आपण वेगळ्या प्रकारचे जे काही इनपुट यूज करून जे काही आउटपुट त्या ठिकाणी घेत असतो प्रोडक्शन प्रोसेसच्या माध्यमातून त्याचा रेशो किती आहे त्यालाच ठिकाणी आपण प्रोडक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. म्हणजेच वेगळ्या प्रकारचे इनपुट यूज करून आपण किती प्रमाणात आउटपुट घेतो त्याचा रेशो काय आहे त्यालाच ठिकाणी आपण प्रोडक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात आपल्या लक्षात येईल की इनपुटच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण आउटपुट किती घेतलं आहे पर युनिट इनपुटच्या माध्यमातून आपण आउटपुट किती घेतलं आहे त्याला ठिकाणी आपण प्रोडक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. तर असं देखील आपण म्हणू शकतो की वेगळ्या प्रकारचे रिसोर्स त्या ठिकाणी यूज केल्याच्या नंतर त्याच्या माध्यमातून आपण किती प्रमाणात गुड्स अँड सर्व्हिसेस त्या ठिकाणी आपण टोटल अमाऊंट किती प्रमाणात त्या ठिकाणी गुड्स अँड सर्व्हिसेस त्या ठिकाणी प्रोड्यूस केले त्याला देखील प्रोडक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. तर प्रोडक्टिव्हिटी ही खाली दिलेल्या फॉर्म्युलाच्या माध्यमातून मेजर केली जाते. मग तो फॉर्म्युला कोणता आहे, तर प्रोडक्टिव्हिटी इज इक्वल टू क्वांटिटी ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस डिवायडेड बाय रिसोर्सेस, म्हणजे रिसोर्सेस यूज. मग यामध्ये दोन व्हेरिएबल त्या ठिकाणी यूज केलेले दिसून येतात. क्वांटिटी ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस म्हणजेच आपण किती प्रमाणात त्या ठिकाणी गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस केले त्याला आपण ते गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस करण्यासाठी किती प्रमाणात रिसोर्सेस यूज केले किंवा कोणकोणते रिसोर्सेस त्या ठिकाणी किती यूज केले त्याने डिवायडेशन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला प्रोडक्टिव्हिटी ही आयडेंटिफाय झालेली दिसून येते. म्हणजेच प्रोडक्टिव्हिटी म्हणजेच काय, तर एखादं इनपुट घेतल्याच्या नंतर त्याच्या माध्यमातून किती प्रमाणात टोटल आउटपुट घेतलं जातं त्यालाच प्रोडक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. तर प्रोडक्टिव्हिटी आपण कोणकोणत्या मार्गाने ठिकाणी इन्क्रीज करू शकतो, तर त्याचे काही मार्ग किंवा काही वे त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. ते मार्ग कोणकोणते आहेत किंवा ते वे कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज इन्क्रीज द प्रोडक्शन युजिंग द लेसर रिसोर्सेस. म्हणजेच कमीत कमी रिसोर्सेस यूज करून आपण जास्तीत जास्त प्रोडक्शन कशा पद्धतीने घेता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करणं गरजेचं असतं. आणि ज्या वेळेला आपण कमीत कमी रिसोर्सेसच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रोडक्शन त्या ठिकाणी घेत असतो त्यावेळेला आपली प्रोडक्टिव्हिटी ही त्या ठिकाणी आपल्याला वाढलेली दिसून येते. नेक्स्ट इज मोटिवेट एम्प्लॉईज. म्हणजेच आपल्या जे कोणी एम्प्लॉईज असतील त्यांना जर आपण योग्य पद्धतीने मोटिवेट केलं तरी देखील त्याच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या पद्धतीचं आउटपुट हे मिळालेलं दिसून येतं. मग त्यांच्याकडून होणारे जे काही वेगळ्या चुका असतील त्याचबरोबर त्यांच्याकडून होणारे जे काही रिसोर्सेसचा वेस्टेज असेल तो त्या ठिकाणी कमी करायला आपल्याला मदत झालेली दिसून येते. आणि वेस्टेज आणि त्यांच्याकडून होणाऱ्या चुका या ठिकाणी टाळल्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रोडक्शनमध्ये वाढ झाली, आउटपुटमध्ये वाढ झाली आपल्याला दिसून येते. त्यामुळे आपल्या एम्प्लॉईजला चांगल्या पद्धतीने मोटिवेट केलं तरी देखील आपण आपलं प्रोडक्टिव्हिटी त्या ठिकाणी वाढू शकतो. नेक्स्ट इज रिडक्शन इन द अमाऊंट ऑफ रिसोर्सेस व्हाईल कीपिंग द प्रोडक्शन सेम. म्हणजेच आपलं प्रोडक्शन जे आहे ते सेम ठेवून आपले यूज केले जाणारे काही वेगळे रिसोर्सेस आहेत ते कशा पद्धतीने कमी करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. म्हणजे आपलं प्रोडक्शन एक सस्टेन ठेवून त्याच्यासाठी यूज केले जाणारे रिसोर्सेस जे आहेत ते हळूहळू आपल्याला कशा पद्धतीने कमी करता येईल. मग त्याच्यामध्ये होणारा वेस्टेज असेल त्याचबरोबर ओव्हर यूज असेल तो कमी करून त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे रिसोर्सेस कशा पद्धतीने कमी करता येईल त्याचे यूज कशा पद्धतीने कमी करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. आणि त्याच्या माध्यमातून देखील आपण प्रोडक्टिव्हिटी ही वाढवू शकतो. नेक्स्ट इज ऑप्टिमल युजिंग रिसोर्सेस. म्हणजेच त्याकडे आपल्याकडे अवेलेबल असणारे रिसोर्सेस जे आहेत त्याचं ऑप्टिमल युटिलायझेशन करून आपल्याला प्रोडक्टिव्हिटी वाढवायला मदत झालेली दिसून येते. म्हणजेच आपण एखादं प्रोडक्टचं प्रोडक्शन करण्यासाठी वेगळ्या प्रकारचे जे काही रिसोर्सेस त्या ठिकाणी यूज करत असतो त्याचा पुरेपूर आपण कशा पद्धतीने वापर करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करणं गरजेचं असतं. आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला प्रोडक्टिव्हिटी वाढवायला मदत झालेली दिसून येते.
नेक्स्ट इज अपडेटिंग प्रोसेस अँड प्रोसिजर्स. म्हणजे आपण प्रोडक्शन करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रोसेस आणि प्रोसिजर यूज करत असतो त्या अपडेट करून त्याच्या माध्यमातून आपल्याला कशा पद्धतीने प्रोडक्टिव्हिटी वाढवता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. अशा वेगळ्या मार्गाने त्या ठिकाणी आपली प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती वाढवायला मदत झालेली दिसून येते. Organization try to increase and improve productivity as it contributes to its competitive advantages. With improved productivity, organizations are in the better position to pay a higher remuneration to employees. This leads to the higher standard of living of worker. Improving productivity does not mean to increase the input or working harder, but it means that getting more from the given input by working smarter. Productivity not only contribute to the success of the organization but whole economy. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला सांगितले की प्रत्येक ऑर्गनायझेशन ही आपली प्रोडक्टिव्हिटी देखील आपल्याला वाढवताना दिसून येते आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला वेगळ्या प्रकारचे जे काही कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेजेस जे आहेत ते कशा पद्धतीने घेता येईल त्याच्यासाठी आपल्याला कॉन्ट्रीब्युशन करताना दिसून येतात. त्याचबरोबर प्रोडक्टिव्हिटी वाढवून त्या ठिकाणी प्रत्येक ऑर्गनायझेशन ही आपली मार्केटमधली पोझिशन जी आहे ही कशा पद्धतीने वाढवता येईल. त्याचबरोबर आपले एम्प्लॉईज असतील त्यांचं रेम्युनरेशन किंवा त्यांचं जे काही सॅलरी असेल किंवा वेजेस असतील ते कशा पद्धतीने आपल्याला वाढवता येईल किंवा त्यांना जास्तीत जास्त पेमेंट कशा पद्धतीने देता येईल याच्याकडे आपल्याला फोकस करताना दिसून येतात. आणि एम्प्लॉईजचं एकदा पेमेंट वाढलं की त्यांचं ॲटोमॅटिकली स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जे आहे हे देखील आपल्याला वाढलेलं दिसून येतं. तर प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करणं म्हणजेच त्या ठिकाणी इनपुटमध्ये वाढ करून किंवा जास्तीत जास्त मेहनत करून त्या ठिकाणी आउटपुट मिळवणं नाही, तर त्याच रिसोर्सेसमध्ये किंवा आपण जे काही इनपुट त्या ठिकाणी ऑलरेडी देत असतो त्याच इनपुटच्या माध्यमातून स्मार्ट वर्क करून आपण जास्तीत जास्त आउटपुट कशा पद्धतीने मिळवता येईल त्याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. त्याच ठिकाणी आपण इम्प्रूव्हिंग प्रोडक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. आणि ज्यावेळेला आपण प्रोडक्टिव्हिटी वाढवतो त्यावेळेला फक्त ऑर्गनायझेशनच्या सक्सेससाठीच कंट्रीब्युशन होत नाही, तर पूर्ण इकॉनॉमीच्या सक्सेससाठी किंवा इकॉनॉमीच्या ग्रोथसाठी त्या ठिकाणी आपल्या प्रोडक्टिव्हिटीच्या माध्यमातून कंट्रीब्युशन हे झालेलं दिसून येतं. तर या ठिकाणी आपल्याला प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्हमेंटची काही एक्झाम्पल्स दिलेली आहेत. म्हणजे आपण प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती कोणकोणत्या गोष्टीमध्ये कशा कशा पद्धतीने त्या ठिकाणी वाढवू शकतो त्याची काही एक्झाम्पल्स या ठिकाणी दिलेली आहेत. मग ती एक्झाम्पल्स कोणकोणती आहेत ती आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी ऑफ लँड बाय युझिंग द बेटर क्वालिटी ऑफ सीड, बेटर मेथड ऑफ द कल्टिवेशन अँड द क्वालिटी फर्टिलायझर. The yield of the crop from the particular hectare of the land can be increased from the 4 quintal to the 6 quintal. The productivity of the land in the agriculture since is improved by the 50%. The productivity of land used for the industrial purpose is said to have been increased if the output of the goods and services within the area of land is increased बाय व्हॉट एव्हर मीन्स. तर या ठिकाणी आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल दिले ते म्हणजेच इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी ऑफ लँड. म्हणजे जमिनीची प्रोडक्टिव्हिटी आपण कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करू शकतो. तर आपण जर त्या ठिकाणी फार्मिंग करत असो म्हणजे शेती त्या ठिकाणी केली जात असेल तर चांगल्या क्वालिटीची बियाणं त्या ठिकाणी यूज करून त्याचबरोबर चांगल्या पद्धतीची कल्टिवेशन मेथड म्हणजे शेती करण्याची जी काही मेथड आहे मग ते काही झाडं लागवडीची जी काही मेथड असेल किंवा आपण जी काही शेतीची वेगवेगळ्या प्रकारची प्रोसेस आपण करत असतो त्या योग्य मेथडने जर आपण त्या ठिकाणी त्या प्रोसेस सर्व केल्या, त्याचबरोबर आपण जी काही खतं किंवा फर्टिलायझर्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची खतं असतील किंवा औषधं ठिकाणी यूज केली जातात त्या चांगली क्वालिटीची औषधं किंवा फर्टिलायझर ठिकाणी यूज केली तर आपण त्याच जमिनीमध्ये तेवढ्याच जमिनीमध्ये आपण जास्तीत जास्त उत्पन्न हे घेऊ शकतो. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला त्या लँडची प्रोडक्टिव्हिटी ही आपल्याला वाढलेली दिसून येते. म्हणजे जर समजा आपल्याकडे 1 हेक्टर लँड आहे आणि त्याच्या माध्यमातून जर आपल्याला 4 क्विंटल त्या ठिकाणी आउटपुट हे मिळत असेल आणि आपण रेग्युलर आपल्याला आउटपुट हे 4 क्विंटल ठिकाणी मिळतं 1 हेक्टर जमिनीमधून. आणि जर समजा आपण त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे क्वालिटीचे सीड्स त्या ठिकाणी यूज केले, त्याचबरोबर कल्टिवेशन मेथड जी आहे ते आपण ट्रॅडिशनलकडून मॉडर्न टेक्नॉलॉजी आपण त्या ठिकाणी यूज करून कल्टिवेशन केलं, त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीचे फर्टिलायझर त्या ठिकाणी यूज केले आणि त्याच्या माध्यमातून त्याच लँडमधून आपल्याला 6 क्विंटलपर्यंत आउटपुट हे मिळालं. एखादं प्रोडक्ट हे 6 क्विंटलपर्यंत आपल्याला मिळालं. तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की ॲग्रिकल्चरच्या माध्यमातून त्याच एरियामध्ये आपल्याला 50%ने त्या ठिकाणी प्रोडक्टिव्हिटी त्या जमिनीची वाढलेली आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये आपण प्रोडक्टिव्हिटी ही लँडची वाढवू शकतो. तर इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये त्या ठिकाणी लँडची प्रोडक्टिव्हिटी कशा पद्धतीने वाढवली जाते तर एका स्पेसिफिक एरियामध्ये वेगवेगळ्या चेंजेस करून किंवा वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज इम्प्लिमेंट करून आपण जे काही प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस त्या ठिकाणी आउटपुट घेत असतो सर्व्हिसेसचं त्याच्यामध्ये कशा पद्धतीने वाढ करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. म्हणजे जर एखादी फॅक्टरी असेल त्याच्यामध्ये जर आउटपुट हे 1000 युनिट जर त्या ठिकाणी पर मंथ येत असतील आणि आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेस आहेत त्या चेंज केल्या, त्याचबरोबर आपण जे काही प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये चेंज केला आणि त्याच एरियामधून जर आपण आउटपुट हे
150पर्यंत जर आपलं वाढलं म्हणजेच 1500पर्यंत त्या ठिकाणी जर आपलं आउटपुट वाढलं तर त्या ठिकाणी आपल्याला इंडस्ट्रीयलच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या लँडचं प्रोडक्टिव्हिटी ही आपल्याला जमिनीची प्रोडक्टिव्हिटी ही वाढलेली दिसून येते. अशा पद्धतीने आपण जमिनीची प्रोडक्टिव्हिटी ही त्या ठिकाणी वाढवू शकतो. नेक्स्ट इज इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी ऑफ मशीन. अ मशीन टूल इज प्रोड्युसिंग 90 पीसेस इन 8 hour time. Considering that through the use of improved cutting tool, the output is increased to 120 pieces, and we can say that the productivity of machine will be increased by 33.33%. म्हणजे सेकंड नेक्स्ट आपल्याला एक्झाम्पल दिले ते म्हणजेच इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी ऑफ मशीन. म्हणजेच मशीनची प्रोडक्टिव्हिटी आपण कशा पद्धतीने वाढवू शकतो. तर जर समजा आपण त्या ठिकाणी एखाद्या मशीनच्या माध्यमातून 8 तासामध्ये 90 युनिट त्या ठिकाणी आपण प्रोड्यूस करू शकत असो किंवा 90 युनिटवरती आपण त्या ठिकाणी प्रोसेस करू शकतो. परंतु त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचे इम्प्रूव्ड कटिंग टूल्स आहेत किंवा वेगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी त्या ठिकाणी यूज करून त्याच मशीनमध्ये आपण इम्प्रूव्हमेंट करून जर त्या मशीनच्या माध्यमातून आउटपुट हे 8 तासामध्ये 120 पीसेसचा आउटपुट त्या ठिकाणी आपल्याला मिळत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की 90 वरून 120पर्यंत त्या ठिकाणी आपल्याला आउटपुट हे वाढलेलं दिसून येतं तेवढ्याच टाईममध्ये त्याच मशीनवरून. त्यामुळे आपली प्रोडक्टिव्हिटी ही 33.33% त्या ठिकाणी आपल्याला वाढलेली दिसून येते. अशा पद्धतीने मशीनमध्ये थोड्या प्रमाणात चेंज करून किंवा जी काही टूल्स त्या ठिकाणी यूज केली जातात ती इम्प्रूव्ह करून आपण मशीनची प्रोडक्टिव्हिटी त्या ठिकाणी वाढवू शकतो. नेक्स्ट इज इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी ऑफ मेन ऑर लेबर. अ वर्कर इज प्रोड्युसिंग 32 box per hour. Considering that with the improved method of work, he will be able to produce a 42 box per hour. Then the productivity of the worker will be improved by the 31.20%. Thus, it can be said that more output from the same amount of the resources will result into the higher productivity. म्हणजे सेकंड नेक्स्ट आपल्याला एक्झाम्पल दिले ते म्हणजेच इम्प्रूव्ड प्रोडक्टिव्हिटी ऑफ मेन ऑर लेबर. म्हणजेच आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये असणारे लेबर असेल किंवा मनुष्यबळ असेल त्याची प्रोडक्टिव्हिटी आपण कशा पद्धतीने वाढवू शकतो. तर जर समजा आपले जे काही वर्कर आहे ते एका तासामध्ये एक व्यक्ती हे 32 बॉक्स त्या ठिकाणी प्रोड्यूस करू शकत असेल किंवा त्याचं प्रोडक्शन त्या ठिकाणी करू शकतो. परंतु त्याची वर्किंग मेथड जी आहे त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करून म्हणजे त्याची कामाची मेथड जी आहे त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करून त्या ठिकाणी जर तीच व्यक्ती एका तासामध्ये 42 बॉक्स त्या ठिकाणी प्रोड्यूस करत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की त्याची प्रोडक्टिव्हिटी जी आहे त्या वर्करची प्रोडक्टिव्हिटी ही आपल्याला 31.25% वाढलेली दिसून येते. म्हणजे यावरून आपल्याला लक्षात येईल की सेम इनपुटच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण आउटपुट जे आहे हे आपल्याला वाढलेलं दिसून येतं किंवा सेम अमाऊंट ऑफ रिसोर्सेसच्या माध्यमातून आपल्याला जास्त प्रमाणात त्या ठिकाणी आउटपुट हे मिळालेलं दिसून येतं. त्यालाच त्या ठिकाणी आपण हायर प्रोडक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. अशा पद्धतीने वेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण वेगळ्या प्रकारचे जे काही रिसोर्सेस असतील त्याची प्रोडक्टिव्हिटी आपण इम्प्रूव्ह करू शकतो. As we seen have input in the production process comprises labor, material, capital, energy, etc. Productivity of the each resources can be measured separately. Such measurement gives the partial productivity. Productivity measures that use one or more input or factor, but not all factor are called a partial productivity. म्हणजे सर की आपल्याला लक्षात येईल की आपण एखादं प्रोडक्ट ज्या वेळेला प्रोडक्शन करत असतो त्या पूर्ण प्रोडक्शन प्रोसेसमध्ये वेगळ्या प्रकारचे रिसोर्सेस त्या ठिकाणी यूज केलेले आपल्याला दिसून येतात. मग त्यामध्ये लेबर असेल, मटेरियल असेल, कॅपिटल असेल, एनर्जी असेल यासारखे वेगळ्या प्रकारचे रिसोर्सेस त्या ठिकाणी यूज केले जातात आणि प्रत्येक रिसोर्सेसची प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती सेपरेटली त्या ठिकाणी मेजर केली जाते आणि याच्या माध्यमातून प्रत्येक रिसोर्सेसची प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती आपल्याला आयडेंटिफाय करायला मदत झालेली दिसून येते. त्यालाच ठिकाणी आपण पार्शियल प्रोडक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. पण म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की प्रोडक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपण वेगळ्या प्रकारचे जे काही रिसोर्सेस त्या ठिकाणी यूज करत असतो किंवा वेगळ्या प्रकारचे जे काही इनपुट त्या ठिकाणी यूज करत असतो त्याचं ठिकाणी मेजरमेंट केलेलं दिसून येतं. परंतु प्रत्येक फॅक्टर हा ठिकाणी पार्शियल प्रोडक्टिव्हिटी आहे असं ठिकाणी म्हटलं जात नाही. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर लेबरची पार्शियल प्रोडक्टिव्हिटी जी आहे ही त्या ठिकाणी आपल्याला पर हार आउटपुटच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट केलेली दिसून येते. At the organizational level, partial productivity measures such as the things as a worker hour, material or the energy per unit of the production. Productivity of the all resources put together give a productivity on the total factor basis. This method of the calculating the productivity considering the all resources is called a multi-factor approaches to the measuring productivity. Following are the formula to measure the partial productivity can be measured using the formula as follows.
तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की ऑर्गनायझेशन लेवलला जर पार्शियल प्रोडक्टिव्हिटी मेजर केली जात असेल तर ती प्रत्येक फॅक्टरनुसार त्या ठिकाणी आपल्याला मेजर केलेली दिसून येते वेगवेगळ्या पद्धतीने. तर ती कशा पद्धतीने, जर लेबर प्रोडक्टिव्हिटी आयडेंटिफाय करायची असेल तर वर्किंग हारनुसार त्या ठिकाणी आपल्याला मेजर केलेली दिसून येते. आणि जर मटेरियल किंवा एनर्जी प्रोडक्टिव्हिटी आपल्याला आयडेंटिफाय करायची असेल तर ती पर युनिट प्रोडक्शनच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला आयडेंटिफाय केलेली दिसून येते. आणि टोटल प्रोडक्टिव्हिटी ही आयडेंटिफाय करण्यासाठी जी काही पार्शियल प्रोडक्टिव्हिटी आपण आयडेंटिफाय केलेली असते त्याचं समेशन किंवा ते एकत्र केलं जातं. म्हणजे सर्व फॅक्टरच्या माध्यमातून जी काही प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती आयडेंटिफाय करण्यासाठी जी काही पार्शियल प्रोडक्टिव्हिटी जी आहे त्याचं समेशन किंवा त्याचं एकत्रीकरण केलं जातं. या मेथडला मल्टीफॅक्टर अप्रोचेस टू मेजरिंग प्रोडक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. मग पार्शियल प्रोडक्टिव्हिटी आणि टोटल प्रोडक्टिव्हिटी कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली जाते त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युले ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. मग ते फॉर्म्युले कोणकोणते आहेत ते आपण आता पुढे पाहणार आहोत. तर फर्स्ट या ठिकाणी आपल्याला पार्शियल प्रोडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला दिलेला आहे. तर तो फॉर्म्युला कोणता आहे? पार्शियल प्रोडक्टिव्हिटी इज इक्वल टू आउटपुट इन द गिवन पिरियड डिवायडेड बाय लेबर हार यूज इन द पिरियड. म्हणजे त्या ठिकाणी एका ठराविक पिरियडमध्ये आपल्याला किती प्रमाणात आउटपुट त्या ठिकाणी मिळालं आहे आणि ते आउटपुट मिळवण्यासाठी किती प्रमाणात लोक ही त्या ठिकाणी काम करत होती किंवा किती लेबर हार त्या ठिकाणी आपल्याला लागलेले आहेत त्या पिरियडसाठी ते ठिकाणी कॅल्क्युलेट केले आहेत. त्याचं डिवायडेशन हे केलं जातं आणि त्याच्या माध्यमातून पार्शियल प्रोडक्टिव्हिटी ही लेबरसाठी आपल्याला आयडेंटिफाय केलेली दिसून येते. जर आपल्याला मटेरियल प्रोडक्टिव्हिटी ठिकाणी आयडेंटिफाय करायची असेल मटेरियलसाठी पार्शियल प्रोडक्टिव्हिटी तर ती कशा पद्धतीने केली जाते? तर आउटपुट इज गिवन इन द गिवन पिरियड डिवायडेड बाय मटेरियल यूज इन द पिरियड. म्हणजेच त्या ठिकाणी एका ठराविक पिरियडमध्ये आउटपुट किती प्रमाणात मिळालं आणि ते आउटपुट घेण्यासाठी त्या ठराविक पिरियडमध्ये आपण किती प्रमाणात मटेरियल ठिकाणी यूज केलं याच्या माध्यमातून मटेरियलची पार्शियल प्रोडक्टिव्हिटी ही आयडेंटिफाय केली जाते. तर टोटल प्रोडक्टिव्हिटी कशा पद्धतीने आयडेंटिफाय केली जाते? तर टोटल प्रोडक्टिव्हिटी इज इक्वल टू आउटपुट इन द गिवन पिरियड डिवायडेड बाय लेबर प्लस कॅपिटल प्लस मटेरियल प्लस एनर्जी यूज इन द सेम पिरियड. मग टोटल प्रोडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला आहे तो म्हणजेच आउटपुट इन गिवन पिरियड म्हणजे ठराविक काळामध्ये किंवा आपल्या दिलेल्या काळामध्ये आउटपुट आपल्याला किती मिळालं आहे आणि ते प्रोड्यूस करण्यासाठी आपण किती प्रमाणात ठिकाणी लेबर यूज केलं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण किती प्रमाणात कॅपिटल ठिकाणी यूज केलं त्याच्यानंतर आपण किती प्रमाणात मटेरियल यूज केलं आणि किती प्रमाणात ठिकाणी एनर्जी यूज केली यांचं समेशन त्या ठिकाणी केलं जातं आणि त्या समेशनने आउटपुटला ठिकाणी डिवाइड केलं जातं. त्याच्या माध्यमातून टोटल प्रोडक्टिव्हिटी ही आयडेंटिफाय केली जाते. अशा पद्धतीने पार्शियल प्रोडक्टिव्हिटी आणि टोटल प्रोडक्टिव्हिटी ही आयडेंटिफाय केली जाते. तर पार्शियल प्रोडक्टिव्हिटी ही त्या ठिकाणी का कॅल्क्युलेट केली जाते? तर वेगळ्या प्रकारचं ॲनालिसिस करण्यासाठी त्याचबरोबर ज्या काही आपल्याला वेगळ्या प्रकारच्या ॲक्शन घ्यायच्या असतात त्या ॲक्शन घेण्यासाठी आपल्याला पार्शियल प्रोडक्टिव्हिटी ही कॅल्क्युलेट केलेली दिसून येते. म्हणजेच आपल्याला किती प्रमाणात ठिकाणी एम्प्लॉईज हायर केले पाहिजेत किंवा आपण किती एम्प्लॉईच्या माध्यमातून आपल्याला किती प्रमाणात आउटपुट त्या ठिकाणी मिळतं आहे. मग त्या ठिकाणी आपल्याला किती एम्प्लॉई कमी केले पाहिजेत का की एम्प्लॉई आपल्याला वाढवले पाहिजेत प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी याच्याविषयीचे डिसिजन घेण्यासाठी आपल्याला पार्शियल प्रोडक्टिव्हिटी करणं गरजेचं असतं. अशा पद्धतीने वेगळे फॅक्टरचे डिसिजन घेण्यासाठी आपल्याला पार्शियल प्रोडक्टिव्हिटी ही त्या ठिकाणी आयडेंटिफाय करणं गरजेचं असतं. तर नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला पार्शियल प्रोडक्टिव्हिटीचे रेशिओज हे ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. मग ते रेशिओज कशा पद्धतीने आयडेंटिफाय केले जातात किंवा ती पार्शियल प्रोडक्टिव्हिटी जी आहे ते प्रत्येक रिसोर्सेससाठी कशा पद्धतीने आयडेंटिफाय केली जाते ते या ठिकाणी आपल्याला दिले ते नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत.